नमस्कार, स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। अहिल्यानगर महापालिकेत जुन्या नोंदीत सुधारता नावाखाली 15,000 बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र दिले आहे असे दिसते। 2025 आणि 2026 या 16 महिन्यात एकंदर 18,700 जुने दाखले त्यात करेक्शन करून दिले गेले आहे। याची चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने केलाय, महापालिकेने केला आहे। महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी बैठकीत चर्चेत हे त्यांनी मान्य केलं की खोट्या पद्धतीने सुधारण्याच्या नावाने हे दाखले दिले गेले आहेत। एक अतिरिक्त व्यक्तिमत्व तयार झालं आहे। पुढच्या 2-4 दिवसात या संबंधी SIT की कोण तपास करणार हे महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी घोषित करणार। FIRच्या दृष्टीने नगर जिल्ह्यात बऱ्यापैकी शिस्तबद्ध मॅपिंग सुरू आहे। पावसामुळे थोडी गती कमी पडली आहे। आम्ही पण निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की महाराष्ट्रात 8 दिवस पावसामुळे कामात थोडी त्रुटी निर्माण झालेली आहे, तर त्यासाठी मुदत वाढवून द्यावी। या FIRच्या दरम्यान मालेगाव शहरातला FIR घोटाळा बाहेर आलाय। तिथला BLOनी काही दबावा अंतर्गत एकूण मतदारांपैकी 75% मतदार योग्य आहे, मॅपिंग झाला असं रिपोर्ट दिला। निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरने त्यापैकी 52% ज्यांचं मॅपिंग झालं त्यापैकी 52% हे मध्ये यांच्यामध्ये एनोमली आहे, म्हणजे शंका आहे। या सगळ्या मतदारांचं सुनावणी केली जाणार। एकंदर 2,41,450 मतदार मालेगाव मध्ये योग्य असा रिपोर्ट दिला। त्यातला निवडणूक आयोगाने 1,26,421 हे संदिग्ध मतदार आहे। म्हणून जो मालेगाव हे FIR साठी बांगलादेशीला मतदार म्हणजे हिंदुस्थानी बनवण्याचा अड्डा ठरत आहे। चर्चा काही झाली का? नगरमध्ये असे बनावट दाखले दिले गेले, महानगरपालिकेत आंदोलन केलेलं होतं भाजप राष्ट्रवादी काँग्रेसने एक आठवड्यात, त्यावर काय चर्चा झाली? आजच्या बैठकीत महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते आणि त्यांना पण हे पटलं आहे की हा घोटाळा झालेला आहे, म्हणून चौकशी करण्यात आज निर्णय झाला। आता काही दिवस त्यांना द्यावे लागणार। ते चौकशीसाठी SIT नियुक्त करणार, कुठली एजन्सी चौकशी करणार, पण त्यांना पटलंय कारण की आरोग्य अधिकारी पण उपस्थित होते। मी तुम्हाला एक उदाहरण देतो की आता भारत सरकारने डिजिटल पद्धती सुरू केली आहे, ज्यात QR कोडचं सर्टिफिकेट मिळते। पद्धत अशी आहे की मला समजा QR कोडचं सर्टिफिकेट, माझं नाव पहिलं त्यांनी अपलोड करायचं आणि तिथून प्रिंट आउट द्यायचं, पण माझं नाव अपलोड करताना किरीटच्या ऐवजी कलीम केलं किंवा कीर्ती केलं। हे आज सिद्ध झालं, अधिकाऱ्यांनी मान्य केलं की या 18,000 पैकी मोर देन 2/3 सर्टिफिकेट हे सुधारणा, नाव सुधारणा दिलंय म्हणजे बदलून दिले गेले। आता रस्व दीर्घ बदलले की किरीटचं कलीम केलं हे कमिटी चौकशी करणार, पण बेकायदेशीर आहे कारण की डायरेक्ट करेक्शन करता येतच नाही। पहिला CRS पोर्टल मध्ये, त्यानंतर करेक्शन सुचवा ते स्टेट रजिस्ट्रार, त्यानंतर नॅशनल रजिस्ट्रार, हे मान्य झालं आहे, त्याच्यावर आता कारवाई होणार। ओके। दुसरी गोष्ट, शरद पवार आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट झाली आहे। राऊतांनी शरद पवारांची पण अप्रत्यक्षपणे विचारला होता। आदरांविषयी त्यांच्यात कधी आता सेना भवन दिसलं नाही का? त्याबद्दल वक्तव्य काय सांगा? पाहतात ते दोन्ही वरिष्ठ नेते आहेत, त्यांचं जे काही योग्य ते करणार। बाकी भेटाभेटी होणं आणि हृदय परिवर्तन होणं
तर भेटीगाठी होणं हे हिंदुस्थानच्या संस्कृतीत चांगली गोष्ट आहे आणि हृदय परिवर्तन झालं तर आम्ही स्वागतच करत असतो. शिंदे सेनेचे नगरसेवक यांना अटक झाली आहे, मात्र राजीनाम्याची मागणी होती. महात्रे यांनी डॉक्टरांना मारहाण केली होती. ती जी घटना झाली आहे त्याच्या आम्ही सगळे त्या घटनेवर आमच्या सगळ्यांच्या भावना तेवढ्याच तीव्र आहेत. कुठल्याही डॉक्टरांना कोणीही हात लावू नये सुप्रीम कोर्टाने पण आदेश दिलेले आहेत आणि नगरसेवकांनी दिले असेल तर त्याच्यावरील कारवाई अधिक तीव्र असेल. राजीनाम्याची मागणी होती सर. आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा स्टार इंडिया. फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया 1ला फॉलो करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.